शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो. भारताचा 77वा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शिखरेवाडी ग्राउंड येथे उत्तुंग झेप फाउंडेशन यांच्या वतीनं ध्वजवंदन सोहळा सैनी ब्रिगेडियर भारतीय सैन्यदल मंगलमूर्ती मसूर आणि ज्येष्ठ पर्यावरण विचारवंत डॉक्टर संदीप भानोसे, प्रभावी कंस्ट्रक्शन संचालक हेमंत गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी वीरपत्नी सन्मान सोहळा संपन्न झाला. उत्तुंग झेप फाउंडेशनचे अध्यक्ष नाशिककरांच्या हक्काचा माणूस रोहन शिला जयंत देशपांडे यांनी यावेळी प्रास्ताविक करताना पर्यावरण वाचले तर देश वाचेल, तसेच प्लास्टिक कचरा न वापरता पर्यावरणपूरक गोष्टी वापर करू अशी शपथ उपस्थित नागरिकांना देशपांडे यांनी दिली. आपल्या नाशिकचे झाडे वाचले पाहिजेत, यासाठी सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, अशी साध यावेळी देशपांडे यांनी उपस्थित नागरिकांना केली. गणतंत्र दिवस की आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं और बधाइयाँ. आज का दिन हम इसलिए मना रहे हैं कि हमारे वीर सेनानी, क्रांतिकारी, कई पॉलिटिशियंस जिन्होंने अपनी प्राणों की आहुति देके आज ये हमें दिन दिखाया है. और यही कहूँगा मैं कि वो ये कह रहे हैं, हम सबसे ये कह रहे हैं जहाँ भी कहीं है कि कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. जो करना है अभी हमने करना है, आगे बढ़ना है, देश को आगे बढ़ाना है और एक सुपर पावर बनाना है. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी डॉक्टर संदीप श्रीधर भानोसे, गरुड झेप प्रतिष्ठान, नाशिक. आज 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नाशिककर बंधू भगिनींना मनापासून हार्दिक शुभेच्छा. आजच्या ह्या शुभ दिवशी हीच विनंती की नाशिकचं पर्यावरण अधिक वाढावं, त्याचं कपात होऊ नये कुठल्याही कारणाने. मग ते तपोवन असेल, साधुग्राम असेल किंवा कुठेही विकासाच्या नावाखाली वृक्षांची तोड होऊ नये. वृक्ष अधिक वाढावे, नाशिकमधलं जंगल वाढावं आणि नाशिकचं जे आज एप्रिल मे मधलं टेम्परेचर 42-43 होतंय ते पुन्हा 40 वर्षापूर्वीसारखं 35 पर्यंत यावं. सगळ्यांना नाशिककरांना शुभेच्छा. धन्यवाद. आजच्या या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्तुंग झेप फाउंडेशन आयोजित ध्वजवंदन सोहळा आणि वीर पत्नी सन्मान सोहळा साजरा झाला. या ठिकाणी जे प्रमुख पाहुणे लाभले, मंगलमूर्ती मसूर सर, जे आपल्या भारतीय सैन्य दलामध्ये ब्रिगेडियर म्हणून होते. या ठिकाणी आमचे पर्यावरणवादी विचारवंत डॉक्टर संदीप भानोसे सर, ज्यांच्या नावावर 23 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. आणि या ठिकाणी सामाजिक दायित्व उभं करून अनेक गोरगरिबांना, कष्टकरी बांधवांना अगदी वाजवी किमतीमध्ये घरं देणारे प्रभावी कन्स्ट्रक्शन आणि वावी स्वावी रिसॉर्टचे व्यवस्थापकीय संचालक आमचे मित्र हेमंत गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या वीर जवानांचे स्मरण केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रमाचा जो टप्पा आहे तो म्हणजे आमच्या वीर पत्नींच्या बरोबर आमचं उत्तुंग झेप फाउंडेशन या ठिकाणी आणि याचबरोबर काम करणार आहे. त्यांच्या ज्या काही अडचणी असतील, ज्या काही दुःख असतील, त्या दुःखांवरती फुंकर घालण्याचं काम एक भाऊ म्हणून, दादा म्हणून आम्ही सर्व माझे मित्रपरिवार आज या ताईंना आम्ही शब्द दिलेला आहे. यांच्या संस्था आहे, या संस्थेतल्या ज्या काही अडचणी असतील, प्रशासनाची पाठपुरावा करायचा असतो द्या, किंवा यांच्या विधवा प्रथेवरती जो काही विषय आज या ठिकाणी झाला, जशी आपल्या महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणासाठी ज्योतिमाता फुलेंना, सावित्री माता फुलेंना या ठिकाणी उभं केलं आणि महिलांसाठी शाळा काढली, पहिली शाळा काढली आणि मग हा समाज सुधारला. तसेच आता क्रांती करण्याची जी गरज या ठिकाणी अशी शिल्लक राहिली असं वाटलं असताना आज मला माझ्या बहिणीचा आवाज ऐकायला आला की खऱ्या अर्थाने आता विधवा प्रथेवरती बंदी आणली पाहिजे आणि माझ्या माता भगिनींना या ठिकाणी सन्मानाने जगण्याचा आपण अधिकार प्राप्त करून दिला पाहिजे. म्हणून आज या 26 जानेवारीच्या निमित्ताने आम्ही नक्की प्रयत्न करतो आणि आम्ही तुम्हाला नक्की शब्द देतो की जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत ही प्रथा जोपर्यंत बंद होत नाही आणि माझ्या माता भगिनींना जोपर्यंत सन्मानाने या समाजात जगण्याचा अधिकार मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. मुख्यमंत्र्यांना, वेळप्रसंगी या देशाचे प्रधानमंत्री, राष्ट्रपती यांना आम्ही निवेदन देऊ, या भारतामधील ज्या काही वीरपत्नी आहेत, जी माझ्या माता आहेत, ज्यांचे जवान, ज्यांचे पती या देशासाठी, या देशाच्या संरक्षणासाठी सर्वार्थाने त्यांचं समर्पण करून शहीद झालेले आहेत, त्या माझ्या मातांना, त्या भगिनींना एक सन्मान देण्यात यावा
आणि त्यांना अमरत्व हे सौभाग्याचं देणं द्यावं. ते जोपर्यंत या भारतामध्ये जगतील तोपर्यंत या वीर पत्नींच्या माता आणि भगिनी म्हणून, त्यांच्या पत्नी म्हणून त्यांना सौभाग्याचं लेणं तुम्ही परत द्यावं अशी मी या ठिकाणी विनंती करेल. आणि आम्ही त्यासाठी सगळ्यांबरोबर आहोत अशी एक भावना व्यक्त करतो. धन्यवाद. आणि सर्व नाशिककरांना 77 प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. यावेळी उत्तुंग झेप महिला मंच प्रमुख प्रियांका पटेल, वीरपत्नी जयश्री रेगे, इंडिया सिक्युरिटी प्रेसचे उपाध्यक्ष जयंत देशपांडे, पत्रकार किशोर देशपांडे, तहसीलदार धनंजय देशपांडे, शिळा देशपांडे, उद्योजक आरती देशपांडे, शिला देशपांडे, वल्लभ देशपांडे, निलिमा देशपांडे, अनघा देशपांडे, उद्योजक अनाज शेख, सूरज झळके, नितेश जाजू, संदीप तायडे, दीपक कल्याणी, रोहित पवार, अतुल पडघम, गणेश बदमुरे, आधार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भोळे, दत्तात्रय डबे, योग शिक्षिका डॉक्टर शुभांगी रत्नपारखी, राकेश कदम, गणेश ताजनपुरे, अविनाश गायकवाड, खंडेराव वाघमारे, वैभव देव्हारे, ओंकार देशपांडे, विशाल खर्देकर, विशाल आंधळे, तुषार भास्कर, इंद्रायणी देशपांडे, उत्तुंग झेप संयोजन समिती यावेळी उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सनी काळी, नाशिक.